नका, हे आंदोलन आता अभिजित दिपके यांच्या सुद्धा हातात राहिलेलं नाहीये. दुर्दैवाने ते आंदोलन आता या देशाच्या बाहेरच्या शक्तींच्या ताब्यात गेले की काय, अशी शंका येण्या इतपत सगळ्या गोष्टी आहेत. मग हे कोणाच्या हातात, कोण कोण ह्याला व्हायलंट जास्तीत जास्त एजिटेशन करू इच्छित आहेत? एक तर चायना असू शकतं किंवा डीप स्टेट अमेरिका असू शकतं. यापूर्वी देखील हिंडनबर्ग आलं होतं, तेव्हा मी वारंवार प्रश्न उपस्थित करत होतो की हिंडनबर्गचा क्रेडिबिलिटी काय, हिंडनबर्गचे हेतू काय. आणि आज हिंडनबर्ग आम्हाला कुठेही दिसत नाही. भारतीय शेअर मार्केटला डॅमेज करायचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी त्या सगळ्या मार्गातून केलेला होता. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आज तशीच एक व्हायलंट परिस्थिती आणि युद्धसदृश्य परिस्थिती दिल्लीमध्ये उभी राहते. पण इकडे शत्रू देशाबाहेरचा नाही तर आपलेच वाट चुकलेले आणि बेभान झालेले काही तरुण आहेत. त्यांना आज नेमकं समजावणार कोण, ते त्यांचा वापर केला जातोय हे त्यांना सांगणार कोण, अशी परिस्थिती आज आपल्याकडे निर्माण झाली आहे. आणि हेच आत्ताचा सर्वात मोठं आहे, सर्वात मोठा प्रश्न आहे. सरकारने काही बोलायचं ठरवलं तरी ते चूक, आणि सरकारने जर बोलायचं नाही ठरवलं तरी ते चूक. आणि जंतर मंतरवर मात्र सर्व प्रकारचे हौशे नवशे गवशे येऊन नाच गाण्याचे कार्यक्रम सुद्धा करून जात आहेत. त्यांची मागणी जी आहे त्या मागणीविषयी तुम्ही निवेदन दिलं, ते निवेदन स्वीकारलं गेलं. त्या निवेदनात स्वीकारलं गेलं, त्याच्यात पुन्हा आम्हाला 2 तास बसवून ठेवलं. त्याच्याविषयीचा राग आहे. म्हणजे जेणेकरून काही ना काहीतरी इथे रोज असंतोष घडवायचा,